श्रावण महिना म्हटलं की महादेवांचं दर्शन आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची मजा काही औरच असते. म्हणूनच या श्रावणात आम्ही ठरवलं पुण्याजवळच्या सासवडमधील 2 सुंदर महादेव मंदिरांना भेट द्यायची. चला तर पाहूया आमचा हा छोटासा पण सुंदर वन डे ट्रिप. आमचा प्रवास सुरू झाला होता दिवे घाटातून. सुंदर वातावरणाचा आनंद घेत घेत सासवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून आतमध्ये गेल्यावर काही अंतरावर आहे संगमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर नदीच्या परिसरात असल्यामुळे इथलं वातावरण खूपच शांत आणि सुंदर आहे. मंदिराची दगडी वास्तू, जुनं बांधकाम आणि आजूबाजूला घाट पाहताना इतिहास आणि भक्ती दोन्हीचा अनुभव येतो. आधी आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराजवळच्याच घाटावर थोडा वेळ एन्जॉय केला. श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. त्यामुळे या काळात अशा प्राचीन शिवमंदिराला भेट देण्याचा अनुभव आणखीनच खास वाटतो. तुम्ही इथे येण्यासाठी टू व्हीलर कार यूज करू शकता. तसंच दोन्हीचाही ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर सासवडपर्यंत बस येते आणि तिथून तुम्ही ऑटोने येऊ शकता. मंदिर जेवढं आतून सुंदर आणि छान आहे तेवढंच बाहेरून कोरीव आणि सुंदर आहे. या मंदिरात ना खूप जण प्री वेडिंग शूटसाठी वगैरे येतात. जर तुम्ही पण प्लॅन करत असाल तर इथं ₹500 चार्जेस आहेत. तुम्ही पण ना या श्रावण महिन्यात नक्की इथं भेट द्या आणि महादेवांचं दर्शन घ्या. आल्यानंतर आपलं नदीपात्र स्वच्छ ठेवा, त्याच्यामध्ये कोणती घाण टाकू नका आणि आपल्याकडून काहीही चुकीचं वर्तन मंदिरात घडणार नाही याची काळजी घ्या. घाटाला आणि मंदिराला डोळे भरून पाहिलं आणि निघालो. कारण आमचा पुढचा डेस्टिनेशन होता याच परिसरातलं आणखी एक सुंदर मंदिर. संगमेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर आम्ही पोहोचलो चांगावटेश्वर महादेव मंदिरात. मंदिराची दगडी वास्तू आणि कोरीव काम खूप सुंदर आहे. या मंदिराबद्दल ना एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते की संत चांगदेव इथे महादेवांची उपासना करत असत. त्यांच्या नावावरूनच या मंदिराला चांगवटेश्वर नाव मिळालं अशी श्रद्धा आहे. मंदिरात महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ इथला शांत परिसर अनुभवला. खरं श्रावण महिन्यात अशा वातावरणात महादेवांचं दर्शन घेण्याचा अनुभव खूपच सुंदर असतो. 2 मंदिरांचं दर्शन झालं आणि आता अर्थातच पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून आम्ही गेलो झेले अण्णांकडे नाश्ता करण्यासाठी. मस्त नाश्ता केला आणि मग सुरू झाला आमचा परतीचा प्रवास. परतीचा प्रवास आम्ही करत होतो पुरंदर घाटातून आणि खरंच खूप सुंदर व्ह्यू होता. एका सुंदर अशा व्ह्यू पॉइंट जवळ आम्ही थांबलो. पावसाळ्यातला हिरवागार निसर्ग, ढग आणि तो सुंदर व्ह्यू. काही फोटोज आणि व्हिडिओज घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हतं. तर अशी होती आमची श्रावण स्पेशल सासवड वन डे ट्रिप. तुम्हालाही श्रावणात पुण्याजवळ महादेवांचं दर्शन आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर सासवडचे संगमेश्वर आणि चांगवटेश्वर महादेव मंदिर नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.